नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे पालक आणि विद्यार्थ्यांचे कंटिन्यू मेसेज येत आहे की सर कॅप 3 होणार आहे का नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, जर सांगायला गेलो कॅप 3 बद्दल, तर कॅप 3 जो आहे तुमची, तो हा नक्कीच होणार आहे. त्यासंबंधीची मी तुम्हाला काहीतरी आज थोडक्यात माहिती सांगणार आहे. जर तुम्ही सीईटी सेटचं इन्फॉर्मेशन ब्रोचर बघितलं 2025चं, तर त्या इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये तुम्हाला एकूण किती राउंड दिलेले दिसतील? हां, हे इन्फॉर्मेशन व्हाउचर आहे. इन्फॉर्मेशन व्हाउचरचं पेज नंबर 3. पेज नंबर 3 ला आल्यानंतर आपल्याला कळेल, की या ठिकाणी किती राउंड होणार आहेत एकूण टोटल. तर हे बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, मी पेनानं ड्रॉ करून दाखवतो स्क्रीनवरती. हे बघा, कॅप 3 पण होणार आहे. त्याचप्रमाणे कॅप 4 पण होणार आहे. इकडे पण बघा तुम्ही कॅप 3 ऑनलाईन रेफरन्स फॉर्म फिलिंग प्रोसेस दिलेला आहे. कॅप 4 पण नक्कीच होणार आहे. त्याचप्रमाणे शेवटचा राउंड जो राहील तो तुमचा कोणता राहील? कॅप 4 नंतर इन्स्टिट्यूशनल लेवल राउंड ऑफ गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट कॉलेजेस, म्हणजे जो तुमचा इन्स्टिट्यूशनल लेवल राउंड आहे, मॉपअप राउंड आहे, स्पॉट राउंड आहे, तो तुमच्या गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजला त्याचप्रमाणे प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजला दोघींकडे राबविला जाईल. त्यांच्या ज्या कॉलेजला जागा वॅकंट असतील त्या कॉलेजच्या लेवलला भरायचा जो राउंड असतो त्याला इन्स्टिट्यूशनल लेवल राउंड किंवा मॉपअप राउंड म्हटलं जात असतं. जर एकूण पुन्हा जर सांगायला गेलो, तुमचे एकूण 4 कॅप राउंड होणार आहेत. एकूण किती कॅप राउंड होणार आहेत? 4. आता कॅप 3 बद्दल एवढं डिले का होत आहे? तर त्यामागील कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेल काहीतरी चेंजेस करेल इन फ्युचर भविष्यामध्ये इलिजिबिलिटीसाठी. त्यामुळे हा डिले असू शकतो. ठीक आहे. हे प्रेडिक्शन आहे. तर तुमचा कॅप 3 तुम्हाला 3 तारखेला किंवा जास्तीत जास्त 4 सप्टेंबर पर्यंत बघायला मिळेल. 3 तारखेला किंवा 4 सप्टेंबर पर्यंत बघायला मिळेल. त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आता जे सीट आहेत ते खूप कमी शिल्लक आहेत. जर बोलायला गेलो गव्हर्नमेंट कॉलेजला आणि कुठं प्रायव्हेट कॉलेजेसला पण सीट काय आहेत? खूप कमी आहेत. त्यामुळे एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर चेंज झाला तर कॉम्पिटिशन अजून जास्त वाढेल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अजून पण कॉलेज कॅप 2 मध्ये आणि कॅप 3 मध्ये, जर समजा कॅप 2 मध्ये आणि 1 मध्ये जर कॉलेज अलॉट झालेलं नसेल, त्या विद्यार्थ्यांनी आता फोकस कशावर करायचा आहे? कॉलेज अलॉट होईल, बेटर म्हणजे बेस्ट मधलं बेस्ट कॉलेज अलॉट होईल आणि त्या कॉलेजला जाऊन ते काय करतील? बेटरमेंट करतील. असेच कॉलेजला प्रेफरन्स द्यायचा आहे. आता कॅप 3 नंतर तुम्हाला बेटरमेंट, चौथ्या राऊंडसाठी बेटरमेंट करायची गरज नाही, कारण की चौथा राऊंड तुमचा शेवटचा राऊंड राहील. तुम्हाला चौथ्या राऊंडला जे कॉलेज अलॉट होईल त्याच कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घेणं बंधनकारक राहील. त्यामुळे बेटरमेंट करताना पण विचार करा आणि तिसऱ्या राऊंडला कॉलेज फिल करताना विचार करून तिसऱ्या राऊंडला कॉलेज फिल करायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही पुन्हा बघू शकता किती कॅप राउंड होणार आहेत. एकूण 4 कॅप राउंड होणार आहेत. कॅप 3 आणि कॅप 4 आणि जो शेवटचा आहे त्या शेवटच्या राऊंडला काय म्हटलं जातं? शेवटच्या राऊंडला काय म्हटलं जातं? मॉपअप राउंड किंवा इन्स्टिट्यूशनल लेवल राउंड म्हटलं जातं. हे सगळं तुम्हाला डिटेल बघायचं असेल तर सीईटी सेलचं इन्फॉर्मेशन ब्रोचर बघा. इन्फॉर्मेशन ब्रोचर मध्ये पान नंबर 3 वरती आल्यानंतर तुम्हाला ही सगळी डिटेल दिसेल. हे काही अफवामधनं बोलत नाही किंवा हवेत गोष्टी करत नाही. जे सीईटी सेलने त्यांचे इन्फॉर्मेशन ब्रोचर मध्ये दिलेलं आहे तेच तुमच्यासोबत मी काय करत आहे? डिस्कस करत आहे. कॅप 3 पण होईल. त्याच्यासाठी जी तुमची प्रेफरन्स फिलिंग आहे कॅप 3 साठी ती पण राहील. नंतर डिक्लेरेशन ऑफ सीट मॅट्रिक्स सिलेक्टेड कॅन्डिडेटला कॅप 3 मध्ये ते पण डिक्लेअर होईल आणि त्याच्यानंतर कॅप 3 मध्ये जॉईनिंग सेम तीच प्रोसेस जी कॅप 1 आणि 2 मध्ये होती तीच प्रोसेस राहील. त्याचप्रमाणे कॅप 4 पण होणार आहे. कॅप 4 पण होणार आहे. जर आता पुन्हा सांगायला गेलो तर एकूण किती राऊंड होणार आहेत तुमचे? एकूण 4 तुमचे राऊंड होणार आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीची आजची अत्यंत महत्त्वाची माहिती होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. इतर विद्यार्थ्यांना प्रत्येक व्हिडिओला शेअर करा. चॅनलला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता चॅनलला तुम्हाला काय करायचं आहे? सबस्क्राईब करायचं आहे. टिल देन टेक केअर.